डेबेवाडी तालुका पाटण येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर संपन्न झाले। यावेळी बोलताना सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, राज्य म्हणून ओळखलं जायचं, म्हणूनच आज 350 वर्षानंतरही आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, त्यांच्या विचारांचा जागर करतो आणि त्याप्रमाणे आपली वाटचाल करण्याचा प्रयत्न करत असतो। त्याच विचारावर आधारित असलेलं हे महाराजस्व अभियान आजपासून आपल्याकडे सुरू होतंय। योजनांच्या QR कोडचं उद्घाटन केलं। आता QR कोड म्हणजे काय की हा QR कोड एखाद्या ठिकाणी लावलेला असेल तर तो जर आपण आपल्याकडे असलेल्या मोबाईलमधनं स्कॅन केला तर राज्य शासनाचं याविषयीचं धोरण आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये वाचता येऊ शकतं। शासनाचा निर्णय काय आहे हे आपल्याला त्या माध्यमातून माहिती मिळू शकते आणि शासन वेगवेगळी धोरणं आखतं आणि निर्णय घेत असतं, ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या QR कोडचा आपल्याला फायदा होणार आहे। जण असतं प्रांत आणि तहसीलदार तुमच्या मदतीला असतील, माझे सर्व तलाठी बांधव, सर्व मंडळ अधिकारी आपल्या सेवेमध्ये तत्पर असतील। आपण अर्ज दिल्याबरोबर आपल्या नावावर जेवढं क्षेत्र आहे तेवढं आपल्या नावावर आणि आपल्या पत्नीच्या नावावर दोघांची नावं त्या ठिकाणी येतील। अशी आहे की ज्यावेळेस 2 महिन्यानंतर हे सगळी शिबिरं संपतील त्यावेळेस पाटण तालुका हा राज्यातला असा तालुका असेल की या संपूर्ण तालुक्याने लक्ष्मीमुक्ती योजना ही चांगल्या पद्धतीने राबवलेली असेल आणि तालुक्यातली कुठलीही भगिनी आमची 7/12 शिवाय शिल्लक राहणार नाही। त्या मरण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, म्हणून आता परत एकदा यावर्षी आपण सर्व जिल्हाभर ही 7/12ची अद्ययावत करून जिवंत 7/12 वाटप करण्याची मोहीम आपण राबवत आहोत। एका जमीन मालकाची एका गावामध्ये असलेली एकूण जमीन दर्शवणारा जो 8चा दाखला आहे तेही जवळपास 900च्या आसपास आपण आज देतोय। समजा दुर्दैवाने एखादा जमीन मालक आपल्यामधून निघून गेलेला आहे तर त्याचे जे काही वारस असतील त्या सगळ्या वारसांच्या नोंदी प्रशासनाने स्वतःहून घेऊन तो वारसांच्या नोंदी असलेला पूर्वी आपल्याकडे प्रथा होती की एखाद्या एकत्रित कुटुंबामध्ये जो कोणी प्रमुख व्यक्ती असेल त्याचं नाव आपल्या 7/12वर नोंदलेलं असायचं आणि इतर वारसांची नावं ही फक्त फेरफारमध्ये असायची। 7/12वर ती नावं लिहिली जायची नाहीत, परंतु जोपर्यंत 7/12वर नाव येत नाही तोपर्यंत आपल्या जमिनीचे आपण मालक असल्याचा पुरावा आपल्याकडे उपलब्ध राहत नाही आणि म्हणूनच आपण जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाच्या सगळ्या नोंदी दुरुस्त करून जिल्ह्यातील सगळ्या मालकांना, जमीन मालकांना त्यांच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून 7/12च्या नोंदी अद्ययावत असलेला दस्त आपण त्यांना दिलेला होता। रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंके, कराड।